आपल्याला सगळ्यांना आता ए पासून झेड पर्यंत एबीसीडी लिहायची आहे, पण ए फॉर ऍपल, ए च्या पुढे रेस्ट करायची आणि ऍपल च स्पेलिंग सुद्धा लिहायचं आहे. बी, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, असं झेड पर्यंत लिहायचं आहे. हा काल अभ्यास सांगितलेला होता. ज्यांनी पूर्ण केला असेल त्यांनी पुन्हा लिहायची गरज नाही, ते सुद्धा वाचून तुम्ही सांगू शकाल. पण ज्यांनी लिहिलेलं नसेल तर त्यांना लिहायचं आहे. काल आपण चित्र पण काढायला सांगितलेलं होतं. ए फॉर ऍपल, तर ऍपलचं चित्र काढा म्हणून. बी फॉर बॉल, बॉलचं चित्र काढा असं सांगितलेलं होतं. तर चित्र आणि शब्द. सर मी काढते. हा मुस्कान, आता सांग तू. 50 पर्यंत ना. हा 50 पासून 1 पर्यंत यायचं आहे आपल्याला. 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 34, 32, 31, 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मुस्कान, तू सांगितलं, पण मला असं अपेक्षित होतं की न पाहता सांगता यायला हवं. 50 to 1 न पाहता. कोणाचं पाहायचं नाही, वहीतलं पाहायचं नाही किंवा पुस्तकातलं पाहायचं नाही. तुम्हाला 100 पासून असं 1 पर्यंत सांगता यायला पाहिजे. म्हणजे 100 पासून 1 पर्यंत, म्हणजे मराठीत पण सांगता यायला पाहिजे आणि इंग्रजीत पण सांगता यायला पाहिजे. तर याची पण तयारी करून ठेवा, कारण पुढच्या तासाला तुम्हाला 100 पासून 1 पर्यंत म्हणायला सांगितलं जाईल, त्यावेळेला तुम्हाला ते सांगायला यायला पाहिजे. तर त्याची तयारी करून ठेवा. 100 पासून 1 पर्यंत उलट क्रमाने सांगायचं आणि 100 पासून 1 पर्यंत सांगायचं. असं दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्हाला आता दिलेला अभ्यास होता तो म्हणजे ए पासून झेड पर्यंत तुम्हाला एबीसीडी सांगायचे आहे. पण ते सांगताना ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग अशी सांगायची आहे. ज्यांनी काल लिहिलेली असेल त्यांनी पाहून आता सांगितली तरी चालेल, पण तुमच्या ते पाठ व्हायला हवं. सगळे स्पेलिंग पाठ व्हायला हवी. एक ऍपलचं स्पेलिंग, बॉलचं स्पेलिंग, कॅटचं स्पेलिंग, डॉगचं स्पेलिंग, म्हणजे हे ए पासून झेड पर्यंत प्रत्येक अक्षराचा एक शब्द तरी तुम्हाला स्पेलिंग सह सांगता यायला पाहिजे. लक्षात आलं? आता नको तुम्ही स्पेलिंग सांगायला, पण किमान ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल असं तरी सांगा. असं कोणाला सांगता येईल त्याने हात वर करा, रेज हँड करा, त्यांचा माईक मी सुरू करेन. कोण सांगू शकेल? हा मृण्मयी, नंतर जोया. स्टार्ट. ए पासून झेड पर्यंत. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, A for apple, B for C for cat, B for ball, C for cat, D for dog, E for egg, F for fish, G for goat, H for hut, I for ice cream, J for jeep, K for kite, L for lemon, M for mango, N for nest, O for orange, P for parrot, Q for queen,
R for rabbit. S for sheep. T for tiger. T for tiger. U for umbrella. V for van. V for van. W for watch. X for X-ray. Y for yak. Z for zebra. छान. मृण्मयीच्या नंतर जोया. Yes, sir. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for egg, F for fan, G for goat, H for hen, I for ink, J for jam, K for kite, L for lion, M for mango, N for nest, O for orange, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for X-ray, Y for yak, Z for zebra. Thank you, sir. छान जोया. आपल्याला ए पासून झेड पर्यंत प्रत्येक ठीक आहे. मुस्कान पण सांगते, बघूया. मुस्कान आहे. तुमचा A for apple, B for bat. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for hat, I for ink, J for jug, K for kite, L for lion, M for monkey, N for nose, O for orange, P for parrot, Q for queen, R for rat, S for sun, T for tap, U for umbrella, V for van, W for all, the X for boxer, Y for yellow, Z for zebra. Thank you, sir. छान मुस्कान. आता तुम्हाला सगळ्यांनी वही आणि पेन घेऊन तयार राहायचं. वही आणि पेन घेऊन तयार राहायचं आहे. मी ज्या खेळांची नावं सांगतोय ती नावं लिहायची आहेत. मी ज्या खेळांची नावं सांगतोय त्या खेळांची नावं लिहायची आहेत. चला, वही आणि पेन काढून तयार राहा. चला, पहिलं खेळाचं नाव आहे क्रिकेट. नंबर टाका. प्रत्येक खेळाच्या नावाच्या पुढं नंबर टाका. म्हणजे असं 1 2 3 4 असं ओळीनं एका खाली एक आपण खेळांची नावं लिहिणार आहोत. लक्षात आलं? तर पहिलं खेळाचं नाव लिहा क्रिकेट. क्रिकेट हे पहिलं खेळाचं नाव आहे. दुसऱ्या खेळाचं नाव म्हणजे सेकंड नंबर टाका. दुसऱ्या खेळाचं नाव आहे टेबल टेनिस. टेबल टेनिस. टेबल टेनिस. तिसऱ्या खेळाचं नाव पहा. दुसरा खेळ लिहिला तुम्ही, आता टेबल टेनिस असं लिहिलं. तिसऱ्या खेळाचं नाव लिहा फुटबॉल. लिहा फुटबॉल. फुटबॉल.
नंतर चौथ्या खेळाचं नाव व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल. पहा, फुटबॉल झालं, व्हॉलीबॉल झालं. पाचव्या खेळाचं नाव आहे हॉकी. पाचव्या खेळाचं नाव आहे हॉकी. हॉकी नंतर पुढचा खेळ, सहावा खेळ बॅडमिंटन. बॅडमिंटन. बॅडमिंटन या खेळाचं नाव बॅडमिंटन. सातवा खेळ, सातव्या खेळाचं नाव आहे बास्केटबॉल. बास्केटबॉल. सातव्या खेळाचं नाव आहे बास्केटबॉल. आठव्या खेळाचं नाव आहे सॉफ्टबॉल. सॉफ्टबॉल. सॉफ्टबॉल हा सुद्धा एक खेळ आहे. सॉफ्टबॉल. पुढं कबड्डी. पुढच्या खेळाचं नाव लिहा कबड्डी. कबड्डीच्या नंतर खो खो. खो खो लिहा. खो खो खेळाचं नाव आहे. नंतर आट्यापाट्या. आट्यापाट्या हा सुद्धा एक खेळ आहे, मैदानावर खेळला जाणारा. आट्यापाट्या. आट्यापाट्यानंतर लंगडी. खेळाचं नाव लिहा लंगडी. नंतर मल्लखांब. लिहा मल्लखांब. मल्लखांब हा सुद्धा खेळ आहे. जोया, किती खेळांची नावं झाली? चला लिहा पुढं कुस्ती. हा कुस्ती लिहा कुस्ती. चला पुढचं खेळ. नको, कुस्ती लिहा. कुस्ती. आणि 15वा खेळ लिहा बुद्धिबळ. अजून भरपूर खेळ आहेत. कॅरम आहे, आठचल्लस आहे, नंतर खूप आहेत खेळ वेगवेगळे. रिंग टेनिस आहे. तर अशी खेळांची नावं तुम्हाला मगाशी 10 लिहायला सांगितलेली. तुम्ही लिहिलेली नावं बघा कोणती लिहिले तुम्ही, आणि आता मी सांगितलेली नावं कोणती आहेत. अशी सगळी मिळून नावं जी तुम्ही लिहिलेली असतील ती सगळी नावं, त्याचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. तुम्ही काय लिहिले ते मला पाठवा. तुम्ही आत्ता लिहिलेलं असेल ते तसंच पाठवा. तुमची खेळांची नावं लिहिताना काय चुका झालेत ते पण पाहता येईल. लक्षात आलं? आहे असंच खेळांची नावं पाठवून द्यायची आहे. आजच्या तासाला आपण पाहिलं, पहिल्यांदा आपण सुरुवात माझा परिचय न केली, तुमचा स्वतःचा परिचय सांगितला तुम्ही, त्याचाही फोटो तुम्हाला पाठवायचा आहे. माझा परिचयच्या नंतर तो मराठीचा भाग होता. स्वतःची माहिती सांगणं, स्वतःची माहिती लिहिणं आणि त्याबरोबर खेळांची नावं लिहिणं हा सगळा मराठी विषयाचा भाग आहे. कारण गेल्या वर्षी दुसरीच्या वर्गामध्ये माझा खेळ
हा एक धडा होता आणि त्या खेळाबद्दल खूप काही एक होतं तिथं. पण त्या खेळांची नावं तुम्ही लिहिलीत का ते पण मला पाहायचं आहे. गेल्या वर्षी दुसरीच्या पुस्तकात ज्या खेळांची नावं होती किंवा जे खेळ होते त्या खेळांची नावं सुद्धा तुम्ही लिहिलेत का ते पाहायचं आहे. आणि आज नवीन जे खेळ तुम्हाला सांगितले, नवीन ऐकायला मिळाले असतील, त्याही खेळांची तुम्ही नावं लिहिलेत का ते पाहायचं आहे. मराठी विषयानंतर तुम्हाला दररोज मराठी विषयामध्ये एक गोष्ट पाठवली जाईल, ती वाचायची आहे. दररोज तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे हे विसरू नका. दररोज एक गोष्ट वाचायचीच आहे. त्यानंतर 5 ओळी माहिती लिहायची आहे. मग कशाची पण माहिती लिहा, कोणत्याही वस्तूची माहिती लिहा, कोणत्याही प्राण्याची माहिती लिहा, कशाची माहिती लिहा, पण रोज आपल्याला 5 ओळी लिहायचंच आहे. हे लक्षात ठेवा, रोज 5 ओळी लिहायचं आहे. नंतर गणितामध्ये आपण काय पाहिलं आता, तर गणितामध्ये आपण 1 to 50 रिव्हर्स मध्ये आपण ऐकलं, ते लिहायचं आहे. 1 to 50 म्हणजे 50 पासून 1 पर्यंत रिव्हर्स मध्ये यायचं. 50 पासून 1 पर्यंत अंकात आणि अक्षरात दोन्ही लिहायचं. अंकात आणि अक्षरात दोन्ही मध्ये लिहायचं, हे विसरायचं नाही. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की आता इंग्रजीचं पाहिलं. ए पासून झेड पर्यंत आपल्याला प्रत्येक अक्षराचं एक शब्द सांगता आला पाहिजे, त्याचं स्पेलिंग सांगता आलं पाहिजे. ए पासून झेड पर्यंत असणारी सगळी अक्षरं त्यांचं चित्र काढायचं होतं. मध्ये चित्र ऍपलचं, आणि एका बाजूला कॅपिटल ए लिहायचा होता, दुसऱ्या बाजूला स्मॉल ए लिहायचा होता, आणि खाली ऍपलचं इंग्रजीमध्ये नाव लिहायचं होतं. अशा पद्धतीनं आपल्याला ए पासून झेड पर्यंतची सगळी चित्र काढायची होती. तर ते तुम्ही केलं नसेल तर तेही करा. आज मात्र तुम्हाला ए पासून झेड पर्यंतचे सगळे शब्द, ए चा एक शब्द, बी चा बी न सुरू होणारा, सी न सुरू होणारा, डी न सुरू होणारा, असं प्रत्येक शब्द ए पासून झेड पर्यंत तुम्हाला सांगता येते असा एक व्हिडिओ छोटा करा आणि तो पाठवून द्या. ठीक आहे. तर आता 8 वाजलेले आहेत. आपण इथंच थांबतोय. आताच क्लास आपला थांबवतोय आपण. ठीक आहे. चला, गुड नाईट एव्हरीबडी. माईक सुरू करू शकता तुम्ही. सगळ्यांचे माईक आपले तुमचे तुम्ही सुरू करू शकता. गुड नाईट सर. ओके, बाय. काय शिकता? हा जोया काय म्हणते? ओ पाहिला मी, पाहिला. तुम्ही पाठवताय ते पाहतोय. तू पाठवलेलं पाहिलं, मृण्मयीनं पाठवलेलं पाहिलं, दोघींनी पाठवलेलं मी पाहिलेत व्हिडिओ. छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, ओके, बाय. गुड नाईट. गुड नाईट.